मी सध्या प्रसिद्ध अशा मुंबई शहरातील जुहू चौपाटीवरती आहे। आपण पाहतोय की जुहू चौपाटीवरती जवळपास कचऱ्याचं प्रचंड साम्राज्य जे आहे ते या ठिकाणी पाहायला मिळतंय। संपूर्ण जुहू चौपाटी जर आपण पाहिली तर या ठिकाणी प्लास्टिकचा कचरा असेल किंवा प्लास्टिकच्या पिशव्या असतील, बाटल्या असतील, इतर टाकाऊ वस्तूंचा ढीग जो आहे तो साचलेला या ठिकाणी पाहायला मिळतोय। जवळपास संपूर्ण चौपाटी जी आहे ती कचऱ्याच्या ढिगाऱ्याखाली झाकली गेलेली आहे। संपूर्ण चित्र इथले जर आपण पाहिलं तर समुद्राच्या जोरदार लाटांसोबत टनांनुसार प्लास्टिक जो आहे तो या ठिकाणी समुद्राच्या किनारी आपल्याला पाहायला मिळतोय। जवळपास 2 ते 3 फूट आतमध्ये हा कचरा जो आहे तो एकाच जागी स्टक झालेला आपल्याला पाहायला मिळतोय। इथे अनेक पाहतोय की रोज सकाळी जे मॉर्निंग वॉक करण्यासाठी येणारे लोक आहेत किंवा पर्यटक जे आहेत मोठ्या संख्येने असतात, पण आज अशी परिस्थिती झालेली आहे की कचऱ्याच्या ढिगाऱ्यावरना इथे पर्यटक असतील किंवा मॉर्निंग वॉक करण्यासाठी आलेल्या सर्वसामान्यांना जे आहे ते अडचण होत आहे। निश्चितच नेमका आज ही अशी परिस्थिती का निर्माण झालेली आहे? इथे मॉर्निंग वॉक करण्यासाठी आलेले सर्वसामान्य आहेत, इथलेच नागरिक आहेत। सर, खरं तर काय सांगाल, ही परिस्थिती का निर्माण झालेली आहे? पहिल्यांदा जुहू चौपाटीवरती अशा पद्धतीत कचऱ्याचं साम्राज्य जे आहे ते पाहायला मिळतंय, विशेषतः प्लास्टिकचा कचरा पाहायला मिळतोय। या बीचवर गेल्या 15 दिवसापासून ही परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि प्लास्टिकचा कचरा दररोज वाढत आहे। ही लोक इथं काम करणारे आहेत ते अपुरे आहेत आणि यंत्रसामुग्री अपुरी आहे, त्यामुळे इथला जो कचरा गोळा होतो तो गोळा झालेला कचरा बाहेर नेला जात नाही, तो इथं साठवला जातो आणि परत लाटेच्या माध्यमातून ते परत आत जातं। असे हे खेळ सुरू आहेत, त्यामुळे हा कचरा जोपर्यंत इथनं लिफ्ट होणार नाही तोपर्यंत ही समस्या अशीच राहणार आहे। यामुळे प्रचंड महिला वर्गाला त्रास होत आहे। मॉर्निंग वॉकला येणारे जे सिनियर सिटीजन्स आहेत त्यांना प्रचंड सहन करावा लागतो, त्याचा त्रास होतो। आणि इथले जे योगा करणारे आहेत सकाळी, त्यांना इथं घाणीचं साम्राज्य पसरलेलं आहे। इथं आपण श्वास घेऊ शकत नाही, इतकं स्वच्छ आणि सुंदर असा किनारा होता, परंतु आता दुर्गंधी पसरलेली आहे, याच्यामध्ये आपण श्वास घेऊ शकत नाही। जे मोकळे हवा घेण्यासाठी इथं लोक येतात त्यांना हा प्रॉब्लेम येत आहे। तरी सर्वांनी यावर लक्ष घातल्यास, इथलं जे प्रशासन असेल, इथले जे नगरसेवक असतील त्यांनी लक्ष घातल्यास ही समस्या जाईल। कारण आम्ही गेल्या वर्षी बघितलेला अतिशय स्वच्छ असा किनारा असायचा, परंतु याला आता याच्यावर लक्ष देणं गरजेचं आहे। खरं तर पालिका प्रशासन आपण पाहतो कोट्यवधी रुपये जे आहे ते याच बीच क्लिनिंग असेल, नाले सफाई असेल अशासाठी खर्च करत असते। यावेळी नाले सफाईचा ज्या पद्धतीत दावा केला होता पालिका प्रशासनाने की 100% नाले सफाई पूर्ण झालेली आहे, पण तशी ही नाले सफाई पाहायला मिळाली नाही। अनेक इथे नाल्यांचे जे मेन नाले आहेत किंवा छोटे मोठे गटर आहेत त्याचा देखील पाणी जो आहे तो समुद्राला सोडला जातो आणि याच वाटेतून जो आहे कचरा जो आहे तो देखील समुद्रामध्ये फेकला जातो। तोच हा कचरा जो आहे तो इथे साचलेला पाहायला मिळतोय का? समुद्रातून बाहेर जो कचरा फेकला जातो तो नेमका कचरा कसला असतो? हा जो आता तुम्ही कचरा इथं प्लास्टिकचा साचलेला आहे, हा या पावसाळ्यापासूनच आलेला आहे। हा संपूर्ण मुंबईचा कचरा आहे आणि समुद्र काय करतं, आपण जे त्याला दिलेलं आहे ते परत आपल्यापर्यंत आणतं। तर आपली ही जबाबदारी आहे की याच्यासाठी मनुष्यबळ निर्माण झाली पाहिजे। मनुष्यबळ अपुरं आहे, यंत्रसामुग्री अपुरी आहे, यामुळे इथला कचरा जोपर्यंत डम्पिंग ग्राउंड पर्यंत जात नाही तोपर्यंत हा कचरा असाच राहणार आहे। आणि या 15 दिवसात जर साठवलं नाही तर याचे गंभीर परिणाम इथल्या माशांच्यावर किंवा जे सागरी प्राणी आहेत त्यांच्यावर सुद्धा पाहायला मिळणार आहे। तरी सर्वांनी याच्यामध्ये लक्ष घालून लवकरात लवकर ही समस्या दूर करावी आणि आम्ही फिरणाऱ्या लोकांना याचा फायदा होईल। धन्यवाद। निश्चितच आपण पाहतोय की हा संपूर्ण कचऱ्याचाच ढीग आपण म्हणू शकतो, कारण इथे जर आपण पाहिलं तर अगदी मॉर्निंग वॉकला येणारे जे सर्वसामान्य आहेत त्यांना या कचऱ्यातूनच आपल्याला वॉक जो आहे तो करावा लागत आहे। खरं तर किनाऱ्यावरती सुमारे 3 ते 4 किलोमीटरच्या परिसरात सर्वत्र कचराच पसरलेला आहे, कारण पर्यटनासाठी येणाऱ्या नागरिकांना आता चालणंही या ठिकाणी कठीण झालेलं आहे। पावसाळ्यात आपण पाहतो किंवा भरतीच्या वेळी समुद्रात टाकलेला कचरा जो आहे तो लाटांच्या माध्यमातून पुन्हा किनाऱ्यावरती फेकला
जातोय. खरं तर समुद्राचं पाणी या ठिकाणी आपण जर पाहिलं तर कचऱ्यामुळे काळे आणि प्रदूषित झालेला दिसत आहे. प्रामुख्यानं या कचऱ्याच्या ढिगाऱ्यावरती मोठ्या संख्येनं कावळे आणि इतर पक्षी जे आहेत ते अन्नाच्या शोधामध्ये इथे वावरत आहेत, ज्यामुळे इथे आरोग्याचा आणि स्वच्छतेचा गंभीर प्रश्न देखील निर्माण झालेला आहे. जुहू बीचची ही दुरवस्था पाहून जी आहे स्थानिक नागरिक आणि पर्यावरण प्रेमींकडनं तीव्र नाराजी जी आहे ती व्यक्त केली जात आहे. खरं तर पालिका प्रशासनाच्या वतीनं करोडो रुपये हे जे आहेत नाले सफाई असेल, बीच क्लिनिंग असेल यासाठी खर्च केले जातात. मात्र कॉन्ट्रॅक्टरला कॉन्ट्रॅक्ट देऊन सुद्धा अशा पद्धतीची अवस्था जी आहे ती या ठिकाणी पाहायला मिळत आहे. खरं तर प्रशासनाच्या वतीनं ट्रॅश मशीन देखील नव्यानं या ठिकाणी आणण्यात आली होती, पण या ट्रॅश मशीनचा तसा उपयोग देखील होत नसल्याचं देखील नागरिकांचं म्हणणं आहे. खऱ्या अर्थानं इथे जर आपण आता पाहिलं तर समुद्राचा कचरा जो प्लास्टिकचा कचरा आहे त्याचं साम्राज्य पसरलेलं पाहायला मिळत आहे. मात्र या ठिकाणी आपण जर पाहिलं तर निश्चितच या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेत असताना पालिका प्रशासनाला आता तरी जाग येते का, आता तरी कारवाई करते का, याकडे देखील लोकशाही मराठीचं प्रामुख्यानं लक्ष राहणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अनिकेत गज्जाचा मीनाक्षी म्हात्रे, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.